आणि भाजी, एवढी पनीरची भाजी आहे, आजचीच आहे, सकाळची बनवलेली. पालक पालक पनीर पालक अलग निरंजन तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि बघू शकता माझ्या मागे कोण बसलेला आहे. तुम्ही ओळखता का यांना? आपण कुठे बघितलं का यांना? 2 महिन्यापासून हरवलेले. आपण यांना पाहिलं का? उंची किती? रंग गोरा. रंग गोरा, 1.5 फूट. उंची कमी, तर सरळ पातळ बांधा. तर मित्रांनो, अशा प्रकारे बहुत हो गया भैया, घर वाले बोल रहे घूम गए क्या. तर मी तुमचा सर्वांचा लाडका. अहो लाडका तुम्ही. तर मित्रांनो, इकडे बघू शकता मॅडम बसलेले आहेत. मॅडमला बोललो की तुम्ही चहा बनवा. नहीं बख्श दो, आज हमें पंखे के नीचे बैठले. अरे काल तर तू एकदम एनर्जेटिक होते, आज काय झालं? रोज एनर्जेटिक नसतं, माणसाचे हार्मोन्स. फक्त चहाच बनवायचा आहे ना, बाकी काय नाही ना. मी काय म्हणते, काल मी चहा ते पुरी पर्यंतची जर्नी केली कंप्लीट. आज अच्छा. माझ्याच्यानं चहाची पण कंप्लीट नाही व्हायला. तर चला मित्रांनो, मॅडमसाठी एक फर्स्ट क्लास गरमागरम कडक आणि छान एकदम उत्तम आणि एक सुंदर चहा बनवूया आपण. धन्यवाद. ठीक आहे, तर चला. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, देवाचं नाव घेऊन आपण करूया चहाला सुरुवात. आणि बघूया दूध आहे की नाही पहिले. तर छानपैकी दूध आहे. हा, भाजी काही गरम करायची गरज नाही आहे. भाजी गरम करायची आहे पनीरची. पालक पनीर गरम करा. पारे त्या पालक पनीर मध्ये पनीरच नाही आहेत. आहे चेक करा. आहे. एवढे नालायक आहेत ना. बघा, हे सगळं काय केलं, पालक पनीरची भाजी बनवली. हा, पनीर खाऊन घेतलं याच्यामधलं. हा, हे बघा. अरे भाजी एवढी मोठी आहे, भाजी बनवायची काय गरज आहे? गरम करा. पनीर खाल्लेत काढू काढू मित्रांनो. त्याला फ्राय करू. तर छानपैकी अशा भाजी गरम करून घेऊया आणि चहा बनवूया. कोणती चांगली आहे तुम्हाला घ्या बाबा चपाती. हे घ्यायची ही घ्या. चपाती में भी क्वालिटी आहे ना. हे खालची आहे ना कडक म्हणून. याला काय करेल तू? आणि याच्यावर केळी पण टाकणार. नाही मेयोनीज वर गोड नाही, तिखट. माझी इच्छा होती मोमो खायची. मोमोज का मोमो मोमो घेऊन येऊ का मग? गरम गरम तिकडणार आहे, जिकडनं आपण सानपाड्याला खाल्ले होते बघ. तू तिथं चल ना, तू तिकडूनच खाऊन ये ना. गरम 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 तिकडेच भेटतं. एवढं गरम असतात ना, तोंड जर जास्त आपण असं करतो ना. नाही, खरंच छान होते मोमोज आहे ना. पण एवढं चांगलं आहे, अजून गरम. किती टेस्टी होती. याने एकट्याने किती 10 दिले ते ना तुला? 10 मोमोज एकट्यानंच खाल्ले होते. हे काय चटणी टाकू राहिली तू त्याच्यावरती? मेयोनीज आणि चटणी. गरीबो का पिझ्झा. पिझ्झाच आहे ना. ऑरिगॅनो. चिली फ्लेक्स आहे, सॉरी चिली फ्लेक्स. गरीबो का पिझ्झा गाइस. गाइस देखो ना गाइस. देखो ना. तर मित्रांनो, इकडे आपण चहा घेतलेला आहे छानपैकी. आणि इकडे तुम्ही समोर बसलेलो बघितलंच असेल, मॅडमचा पिझ्झा बनवलेला आहे मॅडमनी. आणि आरव माझ्या बाजूला बसलेला आहे. त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. आपल्याला चहा दिलेला आहे, बिस्किट दिलेला आहे. तर छानपैकी चहा पिऊन घेऊया. तुम्ही या चहा प्यायला. तर मित्रांनो, आपल्या घरातली गेलेली आहे लाईट. आणि बघू शकता एकदम काळोख झालेला आहे. फक्त आपल्याच बिल्डिंगची गेली का लाईट? एक फ्यूज गेला असेल. हां, पुरा कॉलनीची. नाही ना, आपलीच गेली का दुसऱ्याची पण गेली? पूर्ण कॉलनीची गेली. नाही, पूर्ण कॉलनीची नाही गेली लाईट. इकडं लाईट आहे, बाकी लाईट गेलेला आहे.
तर आता कसं आता जसं होईल तसं. हा थोडं तरी पाहिजे. बघा मित्रांनो, लाईट गेलेली आहे. आता मॅडम पुढचा प्रोसेसच करणार होत्या, तेवढ्यात लाईट गेली. आता येईलच थोड्या वेळात, म्हणजे एवढा उशीर पण लाईट लागत नाही, आहे का नाही? लवकर येईल. हा काहीतरी लवकर काम चालू हा असेल ना. हा तिथं ठेव रे मोबाईल. हा काहीतरी काम चालू असेल, काहीतरी झालं असेल. तिकडं कोपऱ्यात नको ठेव, वरती ठेव, त्याच्या बॉक्स वरती उभा करून ठेव, उभा. हा तर बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे. आणि अंधार तर झालेला आहे, पण अंधारामध्ये गरमी एवढी होते ना, विचारू नका. काय माहिती कस लाईट गेली ना, बापरे फार वैताग येतो. हा खूप गरम होतंय. आणि परत झालं काही बनवायला घेतलं नाही, हा. गॅस वगैरे चालू नाही केला आणखी. आता नेमकं चालल्याच होत्या करण्यासाठी, पण तेवढंच लाईट गेली. तर बघूया, थोडा वेळ थांबूया, लाईट तोपर्यंत येईलच. हा हा एकच फेस गेला वाटतं इकडचं, काहीतरी असेल. येईल. अशाच गप्पा मारत होतो, तेवढंच लाईट गेली. तर मित्रांनो, आता लाईट आलेली आहे आपल्या घरातली. आणि बघू शकता मी आता दरवाजाच्या बाहेर उभा आहे, म्हणजे घराच्या बाहेरच उभं केलं आहे मला. त्याचं कारण आहे की मॅडम त्यांच्या कामामध्ये लागल्यात, कारण की जामच गरम होत होतं. हां थोडं थंड घर करण्यासाठी बघा एकदम लादी वगैरे पुसून घेत आहेत. आणि आमचे 2 चंगू इकडे बसलेले आहेत. आता मॅडमचं काम झाल्यानंतरच बघूया काय करतात काय नाही. आता तर 5-10 मिनटं थांबावं लागेल घर सुकेपर्यंत. घर सुकल्यानंतरच अंदर एंट्री भेटणार आहे आपल्याला. तोपर्यंत वाट बघूया आपण, वाट. होऊन पुरेल ना. तर बघू शकता मित्रांनो, एवढा भात उरलेला आहे सकाळचा. आणि भाजी, एवढी पनीरची भाजी आहे, आजचीच आहे, सकाळची बनवलेली. पालक पालक पनीर पालक निरंजन व्यंजन. तर मित्रांनो, आज काय आपल्या घरात स्पेशल बनणार नाही. ऍडजस्टमेंट. तर भात खाओ. त्याच्यावरतीच आज मॅडम काहीतरी उपाय शोधून काढते. हाँ, इसमें कुछ नहीं हो सकता, इसको थोड़ा सा आरत परत हो सकता है. तेच आरत परत जरा वो मिल फोड, जाएगा. जरा Don't फोडणी worry मारून. about तू it. नाही जेवणार मग? नाही, मी नाही जेवणार. तरी थोडंफार. हम्म. पण आज एकादशी आहे ना, आज काहीतरी स्पेशल बनवणार. एकादशीचा उपवास असतो म्हणून उद्या स्पेशल, आज नाही. अच्छा. म्हणून थंड आहे आज. तर मित्रांनो, आजचा काय मेनू नसणार आहे. आज फक्त आपल्याला भाताला फोडणी मारून मिळणार आहे खाण्यासाठी. आणि इकडून छानपैकी मॅडमला स्मेल येते बघा. मी काय इथे थांबले माहितीये का, हां कोणतरी गरम गरम खिचडी बनवतंय मग आणि गरम- एवढा छान सुगंध येते. हे जर नसतं ना हां तर गरम गरम दलिया बनवला असता मी, दलिया. तर चला मित्रांनो, आज याच्यावरतीच आपण पोटाचं समाधान करूया. पोटाचं समाधान काय, एवढंच हा. तुम्हाला याची अर्धीच ग्रेव्ही, 220-230 हां पालक पनीर. हां हे तर आहे, पालक पनीर मग बनवले. घरातली किती छान बनवलेली प्रॉपर भाजी. आणि तुम्ही दुपारी जेवलात का घरी? नाही, मी बाहेर जेवलो मग आज. टेस्ट करा, पालक तुमच्यासाठी स्पेशल बनवलेली आहे मी. तर चला तेच खाऊन बघूया. हा. तर बघू शकता मस्तपैकी मी यामध्ये तेल ऍड केलेलं आहे. आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण भात बनवणार आहोत. थोडासा लाल तिखट वगैरे टाकून फोडणीचा भात. फोडणीचा भात. स्टार्टिंगला मी तेल टाकलं आणि थोडा राई जिरा ऍड केलाय. आणि इथं जास्त काही साहित्य घेतलं नाही मी. थोडा कढीपत्ता ऍड केला आणि टाकू थोडासा कांदा आणि हलक्या लसणाच्या 2 पाकळ्या. आणि फक्त या भाजी बरोबर ह्यांना ते पांढरा भात नाही खायचं आहे म्हणून मी यांना ते करून देत आहे. खूप छान होतो, बघू शकता. मस्त ह्याला पण हलका ब्राऊन होईपर्यंत भाजणार. ह्याच्यात थोडं हलकं, मी जास्त नाही, अर्धच टोमॅटो घेतले उगव नावासाठी. आणि याला जोपर्यंत भाजू तोपर्यंत ते थोडं ब्राउनिश नाही होत तोपर्यंत. कारण आपला भातही वाया जात नाही आणि तो टेस्टीही, आणि आपलं जेवणही होईल. अशा साध्या सरळ सोप्या ट्रिक अप्लाय करायच्या. फोडणीचा भाताचा आहे ना. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. अच्छा, फोडणीचा भात खाला आता.
खाल्ला आला पाहिजे ना, खाता आला पाहिजे. खाता आला पाहिजे आणि सगळ्यात चढ खात राहा आणि खुश राहा. बाकी का बाद में देखा जाएगा, जो होगा वो. लड़े क्या काय जीतेंगे नहीं, लड़ेंगे तो और जीतेंगे. नहीं 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 नहीं, नाही, खाएंगे तो और जीतेंगे, और लढेंगे. लढेंगे. हा. काय हरकत नाही मित्रांनो. काल होता आमच्या घरामध्ये स्पेशल. आज काय प्रॉब्लेम नाही. उद्या एकादशी आहे. एकादशीचे उपवास सुटणार आहेत ना उद्या. हा तर मॅडम काहीतरी बनवतीलच वेगळं हा काहीतरी हा छान. बनवेल ना उद्या. नक्की नक्की उद्या मस्त पैकी एका डिशचं नाव मी चला लिक करते. शिरा असेल नाही तर खीर. अच्छा, खीरपुरी पण असू शकते. नको नको, आता ऑइली नाही. अच्छा अच्छा. उद्या काहीतरी थोडस वेगळंच असणार ते आहे. तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्येच बघायला भेटेल की नक्की मॅडम काय बनवणार आहेत उद्या. आणि इकडे बघू शकता छानपैकी लाल झालेला आहे कांदा. मस्त ब्राउनिश झालाय. माझ्याकडे एक छान लाल तिखट आहे, आगरी कोळी मसाला. ते छान लागतं, जबरदस्त. हलकं टाकायचं, त्याला खूप छान कलर येतो. आणि अर्धा कोथिंबीर फोडणीत टाकायचा, अर्धा भाताच्या नंतर. आणि जर तुम्हाला आवडत असेल, हा मॅगी मसाला ऑप्शनल आहे. ते तुम्ही टाकू शकता. आवडत असेल तर टाका. मला आवडतो, प्रत्येक भाजीत आवडतो मला मॅगी मसाला. आणि मग मी थोडा ऍड केलाय, कारण ती हलकी चटपटीत टेस्ट येते याने, छान लागतो. ते पण आज कसं मित्रांनो, ते सगळं राहिलं म्हणून सकाळचं, नाहीतर आज काहीतरी वेगळंच असतं. हा, कारण ते वायाही जाणार नाही आणि होईलही ना. पनीरची भाजी भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कव्हर वाया करायचं नाही आहे. घालवायचं आहे, पोटात घालवायचं आहे त्याला. वाया नाही गेलं पाहिजे, कारण तो मुलांनी चपात्या संपवल्यात. आज आमचे आहो आज जेवायला आले नाहीत घरी. आमचे आहो अहो, आमच्या आहोला नाही नाही, काम होतं मला हे जरा मित्रांनो, जरा बिझी कामामध्ये आहेत ना आता तुम्ही सध्या 2-3 दिवस. हा. Saturday सॅटर्डे पर्यंत पर्यंत. थोडं बिझीच आहे. ते कळेलच तुम्हाला. त्याचा ब्लॉगच येईल, त्या ब्लॉग मध्ये मी सांगेलच मी का बिझी होतो. व्हॉट्स स्पेशल. बघा किती छान कलर आलाय. आपल्याला काही मोठी मेहनत घ्यायची नाहीये. आता बस हा जो राईस आहे याला छान असं इथेच मिक्स करायचं खालीच, आणि मस्त त्याला मस्त पैकी परतू. आणि मस्त गरम गरम पनीरची भाजी मी गरम करून ठेवलेली आहे. छान झाली पनीरची भाजी, मी पण खाल्ली आहे. मी नाही खाल्ली, नंतर खाल्ल्यानंतर टेस्ट कळेल. मी आज मुद्दाम मटर पनीर न बनवता पालक पनीरच बनवलंय. आरो मला बोलला होता पालक आण, माझं डाळची प्लॅनिंग, पण तुम्ही मला काल पनीर आणून दिलं ना. विचार केला मी मॉर्निंगला पनीरच बनवू. छानपैकी असा भात पडलेला आहे त्याच्यामध्ये. आंबा आहे का नाही एखादा? नाही नाही, आंब्याचा रस तुम्हाला खूप आवडतो. तिघांनी 2-2 वाट्या संपवल्यात का? उद्या आणते मी आंबे ना. आंबट होते आणि ते खोटे बोलत होते. मला जसे पाहिजे तसे आंबे नव्हते दशेरी, आणि मी ते रसासाठी तेच आता हे करेल, कारण ते त्याचा रसही छान झाला होता आणि खराबही नव्हते, त्यामुळे जास्त. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला भात करून घ्यायचा आहे. कधी घरामध्ये काय ऑप्शन नसेल, तुम्हाला भाजी वगैरे नसेल, तर भाजीचं काम करते आहे का नाही. हा, मग खाऊन बघा किती छान लागतो हा भात. आणि एकदम ज्याला कंटाळा आला त्याला द्यायचा दणका ठेवून या भांड्यावरती. तर इकडे आपल्या प्लेटी लागलेल्या आहेत छानपैकी, आणि इकडे झोपायची पण तयारी चालू झालेली आहे. इकडे जे आरो बिस्तारा काढतात, बिस्तारा लावतात, म्हणजे जेवल्यानंतर फटाफट झोपायला मोकळे आहे का नाही. आणि इकडे मॅडम पण आल्यात घेऊन. बघा किती छान वाटतं. आणि बघू शकता आज आपल्याला फोडणीचा भात आणि पनीरची भाजी मिळालेली आहे मित्रांनो. काय हरकत नाही, कारण की आज मी दुपारी बाहेरच जेवलो, कारण की मला काम होतं आणि उशीर पण झाला. आज जेवायला 3-3:30 वाजले होते मला, कारण की बाहेरचं काम होतं. ते ठाण्याला जावं लागलं. ठाण्यावरनं
असं म्हणजे पूर्ण ठाणा असं चक्कर मारूनच आलो मी आज. पूर्ण ठाणा फिरून आलो. हां, म्हणजे मग मला यायला उशीर झाला. मग आल्यानंतर काय जेवणार आपण, मग काय जेवायची पण आज काय एवढं हे नव्हतं. पोट तर गच्चच आहे तसं. आणि ते माहिती आहे ना हॉटेलमधली काय म्हणतात त्याला, तंदूर रोटी, ती खाल्ल्यानंतर तर भूकच लागत नाही. नाही व्हेज कोल्हापुरी. आज व्हेज होतं, नॉनव्हेज नाही, व्हेजवाला हॉटेलमध्ये गेलो. तर बघू शकता इकडे दिलेला आहे मॅडमने आपल्याला छानपैकी. तर चला याला खतम करूया अगोदर. आज काय नसल्यामुळे बघू शकता जय तिकडे बसलाय, आरव इकडे बसलाय, आणि आमच्या मॅडम पण काय लवकर प्लेटवरती बसायची इच्छा नाही वाटतं त्यांची. आणि आपण बसलो इकडे, कारण काय करावं, खावं लागेल, रात्री ज्याला भूक लागते. हा, पापी पेट आहे. आणि छान झालेलं आहे मित्रांनो, काय हरकत नाही. खतम करून टाकूया याला. तू बोलल्यासारखीच पनीर बनवली, पालक पनीर. हा बोलला होता ना पालक पनीर बनव, मी हा बोलला तेच बनवली ना. हा, मग खाव 2 टाइम पालक पनीर. हा, तर चला मित्रांनो, छोले बनेंगे, छोले छोले ना बनव, मग काय अवेलेबल आहे घरात छोले. दुसरं चने बनव, चने. छोले उद्या. छोले का? तुमचे फेवरेट आहे चने. का तुला नाही आवडत का चने? तुमची एवढी मजा उडवली आहे ना. हा, चने ना, उद्या चनेच बनव यांच्यासाठी. 2 चपात्या घेऊन बसले होते, चने खा आणि सांगतात बाई मला चने लय आवडतात. आणि जे गॅस सोडत अच्छा, त्याच्यामुळे म्हणा लागले का तुम्ही चने बनव. मला रोज म्हणतात मम्मी पप्पाला आवडतात म्हणून चने बनव, चने बनव. अरे नालायक. हा, ते मोठं छोटं दोघे. तर चला मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.